नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक क्रमांक 6 अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्नांसह। या घटकावरील अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। हा माझा परिचय। विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारातून आणलेल्या भाज्या आणि धान्य यांचा आहारात वापर करतो। आपण बाजारातून कोणते धान्य आणतो? गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ असे धान्य आपण बाजारातून आणतो। एकाच धान्यापासून आपण निरनिराळे अन्नपदार्थ बनवितो, जसे की आपण घरी तांदूळापासून इडली, डोसा, भात, भाकरी, खीर, पापड असे वेगवेगळे पदार्थ बनवितो। या चित्रामध्ये तांदूळ या मुख्य अन्न घटकापासून तयार केलेले विविध पदार्थ आपल्याला दिसत आहेत। तुमच्या लक्षात आले असेल की एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात। अन्नपदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक हा समान असतो। यावर आधारित आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 6 अन्नातील विविधता, पान नंबर 36। या ठिकाणी आपल्या भारत देशातील प्रमुख खाद्यान्न पिके नकाशा दाखविला आहे। भारतात तांदूळ, गहू, ज्वारी ही प्रमुख पिके कोठे घेतली जातात याचे वितरण या नकाशात दाखविले आहे। या नकाशावर आधारित काही प्रश्नोत्तरे पाठ्यपुस्तकात विचारली आहेत। पहिला प्रश्न, किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात? उत्तर, किनारपट्टीच्या प्रदेशात तांदूळ हे खाद्यान्न पीक जास्त घेतात। दुसरा प्रश्न, उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात? उत्तर भारतात गहू, तांदूळ आणि ज्वारी ही खाद्यान्न पिके होतात। तिसरा प्रश्न, मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते? उत्तर, मध्यवर्ती भागात गहू आणि ज्वारी हे मुख्य खाद्यान्न पीक घेतले जातात। चौथा प्रश्न, भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात होते, यामागचे कारण काय असावे? उत्तर, भारताच्या दक्षिण भागात म्हणजेच किनारपट्टी भागात पाऊस जास्त पडतो, म्हणून तेथे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात होते। आपल्या भारत देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो। शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, तो कमी जास्त प्रमाणात पडतो। जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ, नारळ, नाचणी, वरई अशी पिके घेतली जातात। मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन ही पिके घेतात। तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात। पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी याची गरज असते। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परिसरातील फळाच्या दुकानात विक्रीला ठेवलेल्या फळांची नावे वहीत नोंदवा। त्यापैकी वर्षभर विक्रीसाठी कोणती फळे असतात? पावसाळ्यात मिळणारे फळ कोणते? उन्हाळ्यात विक्रीसाठी कोणती फळे असतात? कोणत्या ऋतूत फळे मुबलक प्रमाणात मिळतात याची नोंद करा। चित्रातील फळे पहा। या फळांपैकी उन्हाळ्यात, पावसाळ्यात व हिवाळ्यात कोणती फळे मिळतात याची नोंद करा। पाठ्यपुस्तकात पान नंबर 39 वर महाराष्ट्र व शेजारी राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ नकाशा दाखविला आहे। नकाशाचे निरीक्षण करून जिल्हा, राज्य, पदार्थाची यादी करा। हे पदार्थ कोणत्या धान्यापासून, फळापासून किंवा भाजीपासून बनवले आहेत याची माहिती लेखन करा। जसे की ठाणे जिल्ह्यात तांदळाची भाकरी प्रसिद्ध आहे। तांदळाच्या भाकरीसाठी तांदूळ हा अन्नघटक वापरला जातो। असे प्रत्येक जिल्हा, पदार्थ, वापरलेला अन्नघटक यांची वहीत नोंद करा। बालमित्रांनो, तुमच्या लक्षात येण्यासाठी या ठिकाणी नकाशा निरीक्षण करून जिल्हा, प्रसिद्ध पदार्थ आणि वापरलेले अन्नघटक दाखविले आहे। रायगड जिल्हा नाचणीची भाकरीसाठी प्रसिद्ध आहे, त्यासाठी नाचणी अन्नघटक वापरला जातो। सातारा ज्वारीची भाकरी, वापरलेला अन्नघटक ज्वारी।
सोलापूर शेंगदाणा चटणी, वापरलेला अन्नघटक शेंगदाणे. परभणी बाजरीची भाकरी, वापरलेला अन्नघटक बाजरी. तर जळगाव जिल्हा वांग्याचे भरीत, वापरलेला अन्नघटक वांगे म्हणजेच फळभाजी. याप्रमाणे तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातील आणि शेजारील राज्यातील प्रसिद्ध पदार्थ, त्यासाठी वापरलेले अन्नघटक यांची तुमच्या वहीत नोंद घ्या. माहीत आहे का तुम्हाला, पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी फळे व भाज्या वर्षभर का मिळू लागली आहेत? याची काही कारणे आहेत. वर्षभर पाण्याची उपलब्धता, सुधारित बियाणांची उपलब्धता, जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे व भाज्या आणि जलद वाहतुकीच्या सोयी. यामुळे आपल्याला आता वर्षभर फळे व भाज्या मिळू लागली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठात काय शिकलो? अन्नपदार्थातील विविधता. प्रदेशानुसार अन्नपदार्थात विविधता असते. अन्नधान्य, फळे व भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता. महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थ. तर मग मुलांनो, समजला का पाठ? या पाठाचे वाचन करून पाठात दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून पान नंबर 37, 38 आणि 39 वरील नोंदी करा.